नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 ची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. आता ही प्रश्नपत्रिका प्रथम सत्र परीक्षा 2022-23ची आहे. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न ए. खालील उपप्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडून त्यांचे फक्त वर्णाक्षर लिहा. म्हणजे इथं आपल्याला फक्त वर्णाक्षर लिहायचं असतं. मग आता उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि त्याचं वर्णाक्षर फक्त उत्तरात लिहायचं आहे. आता इथं तुम्हाला मी सगळे प्रश्न सोडवून दाखवणार आहे. पहिलं गणित आहे x + y = 2 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती. म्हणजे पहिलं गणित आहे x + y = 2 आणि x = 1 असताना आपल्याला y ची किंमत काढायची आहे. आता इथं x ची किंमत आपल्याला 1 ठेवावी लागेल. 1 + y = 2. y = 2 हा 1 इकडे त्यांना वजा होणार आहे. y = 2 मधनं 1 गेला 1 म्हणजे y ची किंमत 1 आलेली आहे. आता 1 उत्तर पर्याय क्रमांक A आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक A आहे. म्हणजे तुम्ही फक्त पर्याय त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता दुसरं गणित x² + kx + k = 0 ची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत खालीलपैकी कोणती. आता गणित आहे x² + kx + k = 0 आणि मुळं वास्तव व समान आता इथं आपल्याला मुळं वास्तव व समान केव्हा असतात, ज्यावेळेस डेल्टाची किंमत ही 0 असते. म्हणजे इथं आपल्याला डेल्टाची किंमत काढण्यासाठी ABCच्या किमती लिहाव्या लागतील. A = 1, B = k आणि C बरोबर सुद्धा इथं k आहे. A = 1, B = k, C बरोबर सुद्धा k. डेल्टाचं सूत्र आहे b² - 4ac बरोबर b ची किंमत इथं k² - 4, a ची किंमत 1 आणि c ची किंमत k बरोबर k² - 4 = 4 आणि गुणिले k म्हणजे 4k. आता इथं ही k² - 4k = 0 कारण मुळं वास्तव व समान आहेत. हे तुम्ही लिहायची गरज नाही आहे कारण पहिल्या प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला सोडवायचं असतं आणि सोडवून त्याचा पर्याय फक्त लिहायचा आहे. पण तुम्हाला इथं समजण्यासाठी मी सगळं लिहून देत आहे. तर k² - 4k = 0. आता इथं दोघांमध्ये k कॉमन आहे म्हणून आपण k बाहेर काढूया. k वजा इथला k बाहेर काढला आहे आपण, इथे शिल्लक राहिला 4 म्हणजे k - 4 = 0. आता ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार आहे k गुणिले कंसात 4 - k. म्हणजे गुणाकारामध्ये 0 केव्हा उत्तर येतं की यातली कुठली तरी एक संख्या 0 असेल. म्हणजे एकतर k = 0 असेल किंवा k - 4 = 0 असेल. मग k = 0 किंवा k बरोबर तर हा -4 इकडे त्यांना अधिक होणार आहे. म्हणजे 0 + 4 बरोबर किती येणार आहे, 4 येणार. 0मध्ये कोणती संख्या मिळवली तर उत्तर ती संख्याच येतं. म्हणजे इथं आपल्याला 2 उत्तर मिळालेले आहेत. k ची किंमत 0 असेल किंवा 4 असेल. आता याचा आपण पर्याय शोधूया. 0 किंवा 4. इथे 0 आहे, इथं 4 आहे, इथं 0 किंवा 4 आणि इथं 2 आहे. म्हणजे 0 किंवा 4 आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक C आहे. याचं उत्तर पर्याय C आहे.
आता पुढचं तिसरं गणित बघूया. पहिल्या 30 नैसर्गिक संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती? आता आपल्याला इथं 30 संख्यांची बेरीज लिहायची आहे. म्हणजे पहिल्या 30 संख्या म्हणजे एकूण संख्या किती आहेत? 30, म्हणजे n बरोबर 30 आहे. तिसरं उदाहरण, n बरोबर 30 आणि आपल्याला 30 संख्यांची बेरीज विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला SN काढावं लागेल. मग SN बरोबर n कंसात n अधिक 1 छेद 2. SN बरोबर n कंसात n अधिक 1 छेद 2. आता यात आपण किमती ठेवूया. मग n बरोबर किती आहे? 30 पुन्हा n बरोबर 30 अधिक 1 छेद 2. आता ह्या 2ने भाग जातो आहे. बे एक बे, 1 उरला 0 घेतला, बे म्हणजे 10 किंवा 15 दुणे 30. पाढेपाठ असतील तर पटकन लक्षात येतं. मग 15 गुणिले इथं 30 आणि 1 31, म्हणजे 15 गुणिले 31 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. 15 एक 15 हाताला 1, 15 त्रिक 45 आणि 1 46, 465 उत्तर आलेलं आहे. आता बघूया आपण पर्याय क्रमांक कोणता आहे. 465 पर्याय क्रमांक बी, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आहे. पुढचा चौथा प्रश्न, त्याचा चौथं गणित घेऊया. एकक स्थानचा अंक y व दशक स्थानचा अंक x इथे लिहून घेऊया आपण. आता एकक स्थानचा अंक y व दशक स्थानचा अंक x. एकक स्थानचा अंक बरोबर y आणि दशक स्थानचा अंक बरोबर x घेतल्यास मिळणारी 2 अंकी संख्या कोणती? आता 2 अंकी संख्या आपल्याला घ्यायची आहे. नेहमी आता इथं काय करायचं की दशक स्थानचा जो अंक आहे त्याला 10 ने गुणायचं, म्हणजे 10x अधिक y. कारण हे उदाहरण संख्यांमध्ये तुम्हाला समजावून द्यायचं म्हटलं तर समजा आता 24 ही संख्या आहे, तर आपण कसं लिहितो? 20 अधिक 4. आता इथं 20 म्हणजे काय? 10 गुणिले 2 अधिक 4. आता हा 10 दशक स्थानचा आहे म्हणून आला. हा 2 ह्या अंकातला आणि 4सुद्धा या संख्येतला आहे. हा 2 हा अंक या संख्येतला आणि 4 अंकसुद्धा संख्येतला आहे. म्हणून या ठिकाणी जेव्हाही असं उदाहरण आलं तर दशक स्थानच्या अंकाला 10 ने गुणा अधिक एकक, म्हणजे या ठिकाणी 10x अधिक y हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता शोधूया आपण त्याचा पर्याय. 10y अधिक x आहे, 10x अधिक y, म्हणजे पर्याय क्रमांक आहे बी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अशा पद्धतीने तुम्हाला पर्याय या ठिकाणी लिहायचे असतात. तुम्ही रफ पेपरवरती जरी तुम्ही हे उदाहरणं सोडवले आणि फक्त पर्याय त्या ठिकाणी लिहा. आता आपल्याला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे बी प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. पहिलं गणित आहे -10 -6 -2 2 या अंकगणिती श्रेणीसाठी सामान्य फरक d ची किंमत काढा. आता इथं आपल्याला उदाहरण सोडवावंच लागतं आणि 4 उदाहरणं आहेत आणि 4 मार्क आहे, म्हणजे एका उदाहरणाला 1 मार्क आहे. तर त्यातलं पहिलं गणित घेऊया आपण. -10 -6 -2 आणि 2 ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे आणि डी आपल्याला शोधायचं आहे. आता या ठिकाणी पहिलं पद म्हणजे T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2,
आणि T4 बरोबर 2. आता इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं उदाहरण सोडवावं लागतं, कारण इथं तुम्हाला स्टेप्सला मार्क असतात. आता इथं आपल्याला डीची किंमत काढायची आहे, म्हणून T2 वजा T1. पुढच्या अंकातनं आधीचा अंक वजा करायचा असतो, म्हणून T2 वजा T1 बरोबर T2 आहे वजा 6 वजा 10, कारण हा वजा 6 इथला अंक वजा हे चिन्ह आणि T1 जो आहे तो वजाच अंक आहे, वजा संख्या आहे, म्हणून या ठिकाणी आपण ती कंसात टाकली आहे. बरोबर वजा 6 वजा गुणिले वजा अधिक 10. आता इथं भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असतील तर त्या संख्यांची वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. मग 10मधनं 6 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन 4 आलेलं आहे. तसंच आता T3 वजा T2. T3 आहे वजा 2, पुन्हा वजा, पुन्हा इथं वजा 6 बरोबर 2 वजा वजा अधिक 6. हा वजा 2 आहे. वजा 2 वजा वजा अधिक 6. आता इथं पुन्हा भिन्न चिन्ह, वजाबाकी, 6मधनं 2 गेले 4 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. नंतर T4 वजा T3. आता T4 आहे 2 वजा 2, 2 वजा 2, कारण T4 2 आहे, बरोबर 2 वजा गुणिले वजा अधिक 2 बरोबर 4. म्हणजे डीची किंमत या ठिकाणी आपल्याला फक्त डी शोधायचा आहे, सामान्य फरक. म्हणून सामान्य फरक डी अक्षराने दर्शवतात. बरोबर डी बरोबर उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 4, म्हणजे डी बरोबर 4. अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. सामान्य फरक तुम्हाला इथं अर्धा मार्क असतो आणि इथल्या स्टेप्सला अर्धा मार्क असतो. पुढचं उदाहरण घेऊया. एका वर्ग समीकरणासाठी विवेकाची किंमत डेल्टा 50 आहे, तर वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप सांगा. आता इथं डेल्टाची किंमत आपल्याला 50 दिलेली आहे. दुसरं उदाहरण डेल्टा बरोबर 50. वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप सांगा. आता या ठिकाणी डेल्टाची किंमत 50 आहे. जर डेल्टाची किंमत ही शून्यापेक्षा मोठी असेल तर मुळं वास्तव आणि समान असतात. मुळे वास्तव आणि समान असतात. आता या ठिकाणी डेल्टाची किंमत जर शून्यापेक्षा मोठी असेल तर मुळे वास्तव व समान. आता इथं डेल्टाची किंमत 50 आहे, म्हणजे ती शून्यापेक्षा जास्त आहे, म्हणून या ठिकाणी वर्ग समीकरणाची मुळे, म्हणजे हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील. अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे. एक्स व वायची चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx बरोबर 56 आणि x बरोबर 7 दिलेलं आहे आणि आपल्याला डीची किंमत विचारलेली आहे. आता हे उदाहरण आपण लिहून घेऊया. तिसरं उदाहरण, तिसऱ्या dx
एक्स बरोबर 56, एक्स बरोबर 7 आणि डी बरोबर आपल्याला काढायची आहे किंमत. तर एक्स बरोबर डी एक्स छेद डी. आता एक्सची किंमत दिली आपल्याला 7 बरोबर डी एक्सची किंमत 56 छेद डी. मग इथं आपण हा डी इकडे घेतला आणि हा 7 इकडं भागिले घेतला. तर डी बरोबर 56 भागिले 7. इथं भाग दिला 7 1 7 7 8 56. म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे डी बरोबर 8. आता चौथं गणित आहे. वाय वर्ग वजा वाय वर्ग बरोबर 7y या वर्ग समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी तुलना करून ab ची किंमत लिहा. इथं फक्त आपल्याला ab ची किंमत विचारलेली आहे. मग आता इथं आपल्याला चौथं उदाहरण वाय वर्ग बरोबर 7y. मग वाय वर्ग हा 7y इकडे त्यांना वजा होणार आहे. वजा 7y अधिक 0 बरोबर 0. हा 0 नाही घेतला तरी चालतो कारण आपल्याला सी ची किंमत लिहायची नाही आहे. आता इथं समीकरणाची तुलना करायची आपल्याला. एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0शी तुलना करून म्हणून ए बरोबर 1, बी बरोबर वजा 7, बी बरोबर वजा 7. आणि समजा तुम्हाला विचारलंच ए बी सीच्या किमती लिहा असा प्रश्न आलाच तर इथं सी बरोबर 0 आहे. इथं फक्त आपल्याला ए बीच्याच किमती विचारलेल्या आहेत. पण जर विचारलं तर तुम्ही असं लिहू शकता की सी बरोबर 0. प्रश्न दुसरा घेऊया. त्यातली ए प्रश्न आहे. खालील कृती पूर्ण करून लिहा कोणत्याही 2. 4 गुणांचा प्रश्न आहे आणि प्रत्येक कृतीला 2 गुण आहेत आणि 2 गुणांसाठी 4 बॉक्स आपल्याला भरायचे असतात. म्हणजे अर्ध्या मार्काला 1 बॉक्स या पद्धतीने. तर गणित आहे. एका गावात 2010 साली 4000 लोक साक्षर होते. ही संख्या दरवर्षी 400ने वाढते. म्हणजे 2010ला सुरुवातीला 4000 लोक साक्षर होते. तर 400ने दरवर्षी ती संख्या वाढते. 2020 साली किती लोक साक्षर असतील हे काढण्यासाठी कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. इथं माहिती लिहिलेली आहे. ए बरोबर 4000 जे सुरुवातीचे साक्षर लोक. नंतर डी बरोबर 400 कारण दरवर्षी 400ने वाढते. एन बरोबर 11 आणि टी एन आपल्याला काढायचं आहे. आता तुम्हाला ज्यावेळेस कृती सोडवायची असते त्यावेळेस ती पूर्ण कृती तुम्ही आपल्या उत्तरपत्रिकेत लिहून घ्यायची आहे. फक्त बॉक्स जे आहेत तेवढेच लिहायचे नाहीत. तर पूर्ण कृती लिहायची आहे. त्या पद्धतीने मी इथं पूर्ण कृती लिहून घेतलेली आहे. आता उकल ए बरोबर 4000, डी बरोबर 400, एन बरोबर 11 आणि टी एन आपल्याला काढायचं आहे. मग टी एन बरोबर इथं बॉक्स आहे. आता ही कृती मी आधी भरली आहे. तर सूत्र आहे ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. म्हणून इथं ए येणार आहे. आता इथं या ए एन आणि डी या संख्या आपल्याला या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर ए बरोबर 4000 म्हणून ते 4000 ठेवलं आहे. एन वजा 1 म्हणजे एन आहे 11, 11 वजा 1 गुणिले डी. आता इथं डीची किंमत इथं आपल्याला दिलेली आहे 400. मग आता पुढची स्टेप 4000 आहे तसंच आहे. इथं आपल्याला बॉक्स दिलेला आहे. तर हा बॉक्स भरताना हे आपल्याला सोडवायचं आहे. मग कारण ह्याचं उत्तर या बॉक्समध्ये लिहायचं आहे. इथे 4000 आहे तसेच आहेत. तर 11 वजा 1 11 वजा 1 10 गुणिले 400 म्हणजे 4000. म्हणजे या बॉक्समध्ये येणार आहे 4000. मग टी एन बरोबर 4000 अधिक 4000 बरोबर 8000. म्हणजे टी एन बरोबर 8000 उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने 1 2 3 4 2 मार्काला हे 4 बॉक्स आपल्याला भरायचे आहेत.
आता पुढची कृती आहे, त्यासाठी प्रश्न दिलेला आहे, जर अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील तर 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. अल्फा अधिक बीटा बरोबर इथं बॉक्स दिलेला आहे छेद ए बरोबर इथं बॉक्स अल्फा गुणिले बीटा सी छेद ए बरोबर बॉक्स बॉक्स ए आणि इथं बॉक्स. तर या पद्धतीने आपल्याला ही कृती सोडवायची आहे. 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. आता या ठिकाणी अल्फा अधिक बीटा, तर त्यासाठी जे सूत्र आहे ते आहे वजा इथं बॉक्समध्ये बी छेद ए. म्हणजे आपल्याला याच्या किमती काढण्यासाठी किंवा हे उत्तर काढण्यासाठी ए बी सीच्या किमती याच्यावरनं लिहायच्या आहेत. मग ए बरोबर 2, बी बरोबर वजा 4 आणि सी बरोबर वजा 3. इथं आपण खाली हे उदाहरण सोडवूया आणि मग आपण हे बॉक्स भरूया. ए बरोबर 2, बी बरोबर वजा 4 आणि सी बरोबर वजा 3. आता बी छेद ए वजा बी छेद ए वजा बी छेद ए बरोबर हे वजा सूत्रातलं बीची किंमत वजा 4, एची किंमत 2 बरोबर वजा गुणिले वजा अधिक म्हणून 4 छेद 2, 2ने भाग दिला पण बेदुणे 1 बे 1 बे बेदुणे 4, म्हणजे उत्तर आलेलं आहे 2. म्हणजे वजा बी छेद ए ह्याचे उत्तर आलेलं आहे 2. आता पुढचं आहे अल्फा गुणिले बीटा. अल्फा गुणिले बीटासाठी सूत्र आहे सी छेद ए, म्हणजे इथे येणार आहे ए. आता ह्याची किंमत आपण काढूया. सी छेद ए बरोबर सीची किंमत वजा 3 छेद एची किंमत 2, म्हणजे याचं उत्तर जात आहे वजा 3 छेद 2च आहे, म्हणजे हे असंच येणार आहे वजा 3 छेद 2. अशा पद्धतीने तुम्हाला हे 1 2 3 4 बॉक्स भरायचे आहेत. आता पुढचं उदाहरण घेऊया. तिसरी कृती आहे 3 4 2 5. हा एक निश्चयक आपल्याला दिलेला आहे आणि या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर ही कृतीसुद्धा मी इथं लिहून घेतलेली आहे. 3 4 2 5 ही कृती आपल्याला दिलेली आहे. मग आता निश्चयक सोडवताना तिरकस गुणाकार आणि त्यांची वजाबाकी. आता 3 गुणिले 5 इथं काय येणार आहे 3 गुणिले 5 पहिल्या बॉक्समध्ये 5 येणार आहे, वजा 2 गुणिले 4 पैकी 4 इथं दिलेलं आहे, म्हणजे इथं 2 येणार आहे. 2 गुणिले 4. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. 5 त्रिक 15 किंवा 3 5 15 वजा 2 चोक 8 दिलेलं आहे. मग 15 वजा 8, 15तनं 8 गेले किती उरले 7. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दुसऱ्यातल्या कृती पूर्ण करायच्या असतात. प्रत्येक कृतीसाठी 2 गुण असतात आणि 2 कृती आपल्याला पूर्ण करायच्या असतात. आता त्यातला बी प्रश्न सोडवूया. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4. आपल्याला 5 दिलेले आहेत आणि 8 गुण आहेत, म्हणजे प्रत्येक गणित हे 2 गुणांचं आहे. त्यातलं पहिलं गणित सोडवा x अधिक y बरोबर 4 आणि x वजा y बरोबर 6. आता हे समीकरण आपण लिहून घेऊ आणि हे एक सामायिक समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. तर x अधिक y बरोबर 4 आणि x वजा y बरोबर 6. आता या समीकरणांना आपण नंबर देऊया. समीकरण 1, समीकरण 2. आता एक सामायिक समीकरण कोणतेही असू द्या, ते सोडवताना चलांच्या सहगुणकांचं निरीक्षण करायचं आहे की आता इथं कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत आणि इथे दोघांचे समान आहेत. मग सहगुणक समान असतील तर त्यांच्या चिन्हांचं निरीक्षण करायचं. जर चिन्ह वेगवेगळे असतील, भिन्न असतील, तर त्या समीकरणांची बेरीज करायची. आता आपण वायचा विचार केला तर सहगुणक 1 आहे आणि चिन्ह वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत, म्हणजे या समीकरणांची आपल्याला बेरीज करावी लागेल. मग समीकरण
1 अधिक समीकरण 2, समीकरण 1 अधिक समीकरण 2 म्हणून x अधिक y बरोबर 4, x वजा y बरोबर 6 यांची आपण करतोय बेरीज. आता इथं x आणि x 2x अधिक y वजा y यांची वजाबाकी होणार 0 आणि 6 आणि 4 बरोबर 10. 2x बरोबर 10 आलेला आहे. मग xची किंमत काढायची आपल्याला. हा 2 इकडं येताना भागिले होणार आहे म्हणजे 10/2. बे एक बे बे पंचे 10 म्हणजे x बरोबर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 5. आता x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 4, x अधिक y बरोबर 4. xची किंमत 5 म्हणजे xच्या जागी आपण 5 ठेवणार. 5 अधिक y बरोबर 4. आता yची किंमत काढायची म्हणून y आहे तसाच बरोबर 4 आहे तसाच आणि हा 5 डाव्या बाजूला आहे तो इकडे उजव्या बाजूला येताना वजा होणार आहे. मग y बरोबर 4 वजा 5. आता 4मधनं 5 जात नाही म्हणून 5मधनं 4 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 1. yची किंमत आपल्याला मिळालेली आहे वजा 1. मग आता समीकरणाची उकल. समीकरणाची उकल x y बरोबर xची किंमत 5 आणि yची किंमत वजा 1 म्हणजे 5 वजा 1. याप्रमाणे एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. पुढचं दुसरं उदाहरण घेऊया. 25m वर्ग वजा 9 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. आता आपण समीकरण लिहून घेऊया. दुसरं गणित किंवा मी 25m वर्ग बरोबर 9. आता हा 9 उजव्या बाजूला आहे तो आपण डाव्या बाजूला आणूया. तो ऋण होणार आहे. 25m वर्ग वजा 9 बरोबर 0. आता इथं आपण जर निरीक्षण केलं तर 25 हा कुणाचा वर्ग आहे 5चा. म्हणजे इथं आपण सूत्र पाठ असेल आपल्या तर पटकन लक्षात येतं. इथं a वर्ग वजा b वर्ग हे सूत्र आपण वापरू शकतो आहे. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b याप्रमाणे आपण अवयव पाडू शकतो आहे. म्हणजे इथं 25 हा 5चा वर्ग आहे म्हणून 5mचा वर्ग 25m वर्ग म्हणजे 25m वर्ग हा 5mचा वर्ग आहे वजा 9 हा 3चा वर्ग आहे बरोबर 0. म्हणजे a वर्ग वजा b वर्ग याप्रमाणे सूत्र तयार झालं. आता इथं काय केलं आपण या दोन्ही संख्यांची एकदा बेरीज आणि दोन्ही संख्यांची एकदा वजाबाकी अशा वेगवेगळ्या कंसात आपण लिहिलेलं आहे. मग इथं 5m अधिक 3 आणि 5m वजा 3 बरोबर 0. मग आता 5m अधिक 3 बरोबर 0. एकतर हा कंस 0 असेल किंवा हा कंस 0 असेल कारण यांचा गुणाकार ह्या दोन कंसांचा गुणाकार आहे आणि तो गुणाकार 0 आहे. म्हणजे इथं कोणत्या तरी एका कंसाची किंमत 0 आहे पण ते आपल्याला माहिती नाही म्हणून आपण इथं लिहिताना कसं लिहितो की 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m वजा 3 बरोबर 0. मग 5m बरोबर हा अधिक 3 इकडे त्यांना वजा होणार आहे. मग 0 वजा 3 म्हणजे वजा 3 किंवा 5m हा वजा 3 इकडे त्यांना धन 3 होणार बरोबर 3 म्हणजे 0 अधिक 3 3. मग m बरोबर कारण आपल्याला mची किंमत काढायची आहे. m बरोबर
वजा 3 हा 5 इकडं भागिले होणार आहे. वजा 3/5 किंवा m बरोबर 3/5. जे उकल आपल्याला मिळालेले आहे वजा 3/5 किंवा 3/5. अशा तुम्ही हे नाही लिहिलं तर चालतं आहे. m बरोबर वजा 3/5 किंवा m बरोबर 3/5. आता पुढचं उदाहरण घेऊया. ज्या वर्गसमीकरणाची मुळे 0 व 4 आहेत असे वर्गसमीकरण तयार करा. म्हणजे ज्या वर्गसमीकरणाची मुळे एक मूळ 0 आहे आणि दुसरं मूळ 4 आहेत असं वर्गसमीकरण तयार करायचं आहे. मग इथं आपण वर्गसमीकरणाची मुळे आपण अल्फा आणि बीटाने दाखवतो. मग समजा अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 4. अल्फा बरोबर 0 आणि बीटा बरोबर 4 ही दोन मुळं दिलेली आहेत. आता इथं आपल्याला दोन किमती काढायच्या असतात. पहिली म्हणजे अल्फा अधिक बीटा. आता अल्फाची किंमत आहे 0, बीटाची किंमत 4. 0 अधिक 4 बरोबर 4. आणि दुसरी किंमत अल्फा गुणिले बीटा. केव्हाही तुम्हाला मुळं दिलेली असतील, कोणतेही मुळं असू दे, ते 0 आणि 4 दिलेलं आहे, कुठल्याही संख्या दिलेल्या असतील तर याच पद्धतीने सोडवा की एक मूळ तुम्ही अल्फा माना, दुसरं मूळ तुम्ही बीटा माना आणि पहिली किंमत काढा अल्फा अधिक बीटा, दुसरी काढा अल्फा गुणिले बीटा. आता इथे 0 गुणिले 4 बरोबर 0. आता मुळांवरनं आपल्याला वर्गसमीकरण तयार करण्याचं सूत्र आहे x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची, अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायची. हे सूत्र लिहायचं x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 आणि याच्यामध्ये या किमती फक्त ठेवा, तुम्हाला वर्गसमीकरण मिळतं. आता x वर्ग वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती आहे 4. 4 गुणिले x अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत आहे 0 बरोबर 0. म्हणजे x वर्ग वजा 4x बरोबर 0 हे वर्गसमीकरण आपल्याला मिळालेलं आहे. मग वर्गसमीकरण बरोबर x वर्ग वजा 4x बरोबर 0. अशा पद्धतीने कोणतेही मूळ तुम्हाला दिले असतील तर आपण वर्गसमीकरण तयार करू शकतो. आता पुढचं उदाहरण घेऊया. चौथं उदाहरण 127, 132. चौथं उदाहरण 127, 132, 134 डॅश डॅश ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवा. आता आपण गणित लिहून घेऊ. चौथं गणित 127, 132, 137 ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवायचं आहे. तुम्हाला कोणतीही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवायला प्रश्न आला की ही जी पदं आहेत ही T1, T2, T3 याप्रमाणे लिहा. T1 127, T2 बरोबर 132 आणि T3 बरोबर 137. आता पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे T2 वजा T1 म्हणजे पुढच्या संख्येतनं आधीची संख्या वजा करायची. मग T2 किती आहे 132 वजा 127. 132 मधून 127 गेले 5 उरले. आता पुढची T3 वजा T2, T2 वजा T1, T3 वजा T2. आता
T3 आपल्याकडे आहे किती आहे 137 वजा T2 132. इथं किमती आपण लिहिलेल्याच असतात, त्याच फक्त काढायच्या आणि क्रमांक लक्षात ठेवा. T2 वजा T1, नंतर T3 वजा T2, याप्रमाणे T4 वजा T3 पुढची किंमत असेल तर. मग आता पुन्हा इथे 137 वजा 132 बरोबर 5. म्हणजे इथं सगळे वजाबाकी किती येते 5 5 येते. म्हणजे इथं सामान्य फरक बरोबर 5. सामान्य फरक हे आपण D ने दाखवतो बरोबर 5. आता इथे सामान्य फरक जर स्थिर असेल, सारखीच संख्या येत असेल तर ती अंकगणिती श्रेणी असते. म्हणजे इथल्या सामान्य फरक स्थिर आहे. आणि म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे पूर्ण लिहा, कारण सामान्य फरक स्थिर आहे असं लिहायला सुद्धा काही अर्धा मार्क असतो आणि क्रमिका आहे किंवा नाही लिहायला ते अर्धा मार्क असतो. आणि वरच्या कृतीला तुम्हाला हा अर्धा आणि वरच्या कृतीला 1 मार्क. म्हणजे जर आपण डायरेक्ट लिहिलं की सामान्य फरक D बरोबर 5 आणि दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे, तर आपण जी स्टेप लिहिलेली नाही त्याचे मार्क मिळत नाहीत. म्हणून तुम्ही प्रत्येक स्टेप व्यवस्थित लिहा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक स्टेपचे मार्क मिळतील. आता पुढचं गणित आहे 5वं गणित. जर A बरोबर 5, D बरोबर 3, तर अंकगणिती श्रेणी लिहा. A बरोबर 5 आणि D बरोबर 3. 5वं गणित. A बरोबर 5 आणि D बरोबर 3 दिलेला आहे आणि अंकगणिती श्रेणी लिहायची आहे. आता A म्हणजेच काय असतो T1. मग T1 बरोबर 5. आता आपल्याला पुढचं पद काढायचं आहे त्या अंकगणिती श्रेणीचं. ते येणार आहे T2. मग ते कसं असतं की पहिल्या पदामध्ये हा तुम्ही D मिळवायचा आहे, सामान्य फरक मिळवायचा असतो. मग आता इथं T2 बरोबर काय येणार T1 अधिक D. T1 किती आहे 5. 5 अधिक 3 बरोबर 8. आता आपण T2 मिळवला. पुढचं आहे T3. T3 काढताना T2 अधिक D, म्हणजे हा T1. T2 काढताना T1 अधिक D. T3 काढताना T2 अधिक D. आता T2 आपण काढलेला आहे 8 अधिक D आपल्याला माहिती आहे 3. 8 आणि 3 11. T4 बरोबर काय येणार T3 येणार. मग T3 अधिक D बरोबर 11, कारण T3ची किंमत 11 आहे. 11 अधिक 3 बरोबर 14. म्हणजे अंकगणिती श्रेणी बरोबर 5, 8, 11, 14 याप्रमाणे आपल्याला मिळालेले आहे. 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. तिसरा प्रश्न आपण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रश्न क्रमांक 1 आणि 2चा पार्ट 1 अपलोड करत आहे. प्रश्न क्रमांक 3 ते 5चा पार्ट 2 अपलोड लवकरच मी अपलोड करणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.